नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा रुग्णालयातील तयार असूनही बंद ठेवलेल्या विविध विभागांवरून संताप व्यक्त करत युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घातला. शवविच्छेदनगृह, आधुनिक अपघात विभाग आणि 100 खाटांचे स्त्री रुग्णालय तात्काळ सुरू करावे, अन्यथा 15 दिवसात आम्हीच फीत कापून लोकार्पण करू, असा इशारा त्यांनी दिला. शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात धुळे स्त्री जिल्हा रुग्णालयास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता. त्यामध्ये 100 खाटांचे महिला व बाल रुग्णालय, त्यानंतर पीएम रूम तयार करण्यासाठी आणि अपघात विभाग त्याची सुधारणा करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता. त्या सर्वांचं काम पूर्ण होऊन अनेक कालावधी लोटला, तरी पण लोकांच्या सेवेसाठी, लोकांना तिथे सोयी सुविधा मिळण्यासाठी त्याचं लोकार्पण अद्यापपर्यंत झालेलं नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक जे आहेत धुळे स्त्री जिल्हा रुग्णालयाचे, त्यांना घेराव घालून प्रश्न विचारले आणि त्यांना एक आम्ही इशारा देखील देऊन आलो आहेत की येत्या 15 दिवसात आपण जर लोकार्पण हे केलं नाही, आमच्या माहितीनुसार आपण मंत्री महोदयांची तारीख मिळावी, वेळ मिळावी त्यासाठी थांबलेला. जर तुम्हाला तारीख वेळ मिळत नसेल, राज्य लेव्हलची नसेल मिळत, तर आपल्या धुळे जिल्हा लेव्हलला एकही सत्ताधाऱ्यांमध्ये लायक व्यक्ती नाही का उद्घाटन करण्यासाठी? का वर्षानुवर्ष म्हणून तुम्ही ते लोकार्पण थांबवून ठेवतायत? लोकार्पण होत नाही, लोकांना त्याची सोयी सुविधा मिळत नाही. सन्मान्य उद्धव साहेबांनी प्राधान्याने आरोग्याला महत्व दिले आणि लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी एवढा मोठा भरगच्च निधी दिला, तरी त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण ते लोकार्पण करत नाहीये. जर येत्या 15 दिवसात त्याचं लोकार्पण झालं नाही तर आम्ही स्वतः तिथे फीत घेऊन येऊ आणि लोकार्पण करू, असा इशारा देखील आम्ही त्यांना दिलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.